मित्रांनो सकाळ झाली आहे, सकाळचे 9 वाजलेत. मस्त आमचा काल पचका झाला आहे. आलो आम्ही रात्री 8 वाजता आलो. तर आलो आणि जेवलो आणि झोपून गेलो. चेहरा सुजला आहे मस्त. एवढा कंटाळा आला चालवायला. ज्या रूटने आलो मोस्ट ऑफली 30-40च्या स्पीडला, कारण पाऊस एवढा होता ना की आम्हाला गाडी पण चालवायला नाही जमत होती. आता पाठी सिद्धेश तयार झाला आहे, तो चालला त्याच्या गावी सावंतवाडीला आणि मी आलो माझ्या गावी. पाठचं जे घर दिसतंय ना ते माझं. तयार होईल चाललोय सावंतवाडी. ते येणार कधी बघूया, आता यायचा प्लॅन नाही तसा. बघू यायचा प्लॅन नाही, लाफा देऊन नाही आलास तर मस्त. बघ मला सांग शुक्रवारी हा हा काय ते. शुक्रवार किंवा शनिवार पर्यंत येईल. हा मग भेटू. गाडी झोपू नको, झोपशील. पडलास की फोन कर. आरामात जा रे. चल. फ्रेश झालोय, मस्त नाश्ता वगैरे केला, ओट्स खाल्ला. हे आमचं गाव सावळला आणि हे घर आमचं. बघा तुम्हाला मी दाखवतो व्यवस्थित. आणि जी गणपतीची मूर्ती आहे ते आमचं घर, आणि ना एक खाली घर आहे तिथे, आणि इथे एक खाली घर आहे, ह्याच्या खाली असे 3 घरं मिळून आमच्या मूर्ती बसते. म्हणजे फॅमिलीच आहे, जॉईंट फॅमिली बोलतात ते, नात्यातले. तर तसे मिळून मेन मूर्ती त्या खालच्या घरात बसते. तुम्हाला माझं घर दाखवतो एकदा. खूप जुनं आहे, म्हणजे असं हे नाही केलेलं आहे जास्त डेव्हलप वगैरे, पण एकदम बोलतात ना गावचं प्रॉपर घर असतं तसं आहे. खूप जुनं घर आहे. जसे दरवाजे आहेत पाठून पण सेम दरवाजे आहेत. आणि हा जो रोड गेला आहे पाठीमागे, हा रोड मेन आहे, दहिवली वगैरेसाठी जायला लागतो. आणि थोडंसं पुढे गेलात थोडंसं पुढे गेलात की मेन हायवे लागतो. जास्त नाही, 2 मिनटाचा रस्ता आहे. 2 मिनटाच्या रस्त्यावर माझं घर आहे. आणि वॉशरूम बघा कुठे, ते वॉशरूम आहे, तिथे जावं लागतं रात्री सुद्धा. सिद्धेश तर गेलाच नाही, सिद्धेश घाबरला. कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यू. मुंबईला ऊन पडलं आहे, ऊन पडलेलं असतं. बोलवलं जरा बाहेर जाईल बाईक घेऊन, आला परत पाऊस. आपण गाव फिरतोय, मार्केटला आलोय, मेन हायवेला. बघा हायवे बाजूनीच मार्केटमध्ये आला. आता गणपतीसाठी केळी या वगैरे, केळी सगळी ग्रीन ग्रीन आहेत, म्हणजे पिकली नाहीत. आणि बघा हा काकाचा मुलगा, हे जे बघ जयू जयू. आता आपण काहीतरी घेऊया, सफरचंद नाही तर केळी, आणि जाऊया. ती बघितलात, ती मेन घरातली मूर्ती म्हणजे आमचीच आहे. तिन्ही घर मिळून बसते. आता एक चाललं दुसऱ्या घरी, हे पण घर आपलंच आहे, म्हणजे आहेच नातेवाईक. तळवट्यात चिपळूणला आत्याकडे. तर बघूया आता कसं काय आहे ते, कारण व्हिडिओ काढायचा मूड नाही करत तुम्हाला खरं बोलू. हे जे एन्जॉयमेंट आहे ते फक्त फील करण्यासाठी आहे. तरी चला व्हिडिओ एक बनवण्यासाठी मी ट्राय करतो जिथे जिथे जाईल तिथे. पण मोस्ट ऑफली घरातला सीन नाही दाखवणार. आपण असंच नेचरचं थोडं मजा घ्या. असा गेटअप आहे, जिमची बॅग आहे आणि आपली गाडी. चला मी आता रोडचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही हा रोड नसेल बघितला येताना, कारण मी आलो तिकडनं दाभोळवरून
ॲक्च्युली तुम्हाला सांगतो काय सीन झाला तो. आम्ही जो सिद्धेश होता, जे आमचे सर आहेत, त्यांचे फ्रेंडनी आम्हाला एक त्याला हे सांगितलेलं विला. तर सिद्धेश बोलला कशाला इथे तिथे राहण्यापेक्षा विलावर जाऊया. आणि म्हणजे हेच होतं असं रिसॉर्ट टाईप, स्विमिंग पूल वगैरे. तर मग विचार केला की चल जाऊया तिकडे. आणि फुल हालत बेकार आमची, कारण तो आतला रोड आहे तर टाईम लागतो जायला. तर मग आतला रोड आहे, टाईम लागला जायला. तिथे तो गेल्यावर कॉलच उचलत नाही भाई साहेब, ज्या फ्रेंडनी सांगितलेलं. आमची झाली उदास. ऑलरेडी एवढी आम्ही गाडी चालवलेली पावसात, खूप पाऊस होता, तर पुढे पुढे जायला व्यवस्थित भेटत नव्हतं. शेवटी वाजले 4:30 वाजले. आम्हाला फोन केला, तुम्ही जो ब्लॉग बसला आहे जयू म्हणून, त्याला कॉल केला. तो बोलला तुम्हाला फेरीने यावं लागेल, तुम्हाला मॅपमध्ये पण दाखवून येईल. तर मॅपमध्ये दाखवतच होतं. मग मी विचार केला की चल निघूया भाई. किती बोलला तो? 3,500-4 हजार रुपये. आणि आम्हाला त्याच्या मित्राने सांगितलेलं फ्री ऑफ कॉस्ट, तुमच्या जेवणाचं बघून घ्या. माझ्या डोक्यात दिसला. मी बोललो सिद्धेशला, भाई साहेब आपलं घर आहे, सावळला काय 280 किलोमीटरला पडतं, आम्ही डायरेक्ट काय घरी पण येऊ शकतो. डोक्यात दिसला, गेलो जेट्टीने मस्त आलो. आणि मग भेटला आम्ही, पाऊस काय बोलू तुम्हाला. नजारा बघा समोरचा. इथे घाटातले रोड असतात, मस्त असतात, माझ्या काय दिसतं. मग विंडशील्ड थोडं तुम्हाला वेगळं वाटेल, पण फ्रंट साईडची खूप चांगली वाटते. मित्रांनो, मामाबरोबर बोलत होतो, निल्या मामाबरोबर. तो भेटला, दुकान बंद होतं, थांबला तर नशीब समोर झालेला. हे आपण राईड घेतला आहे कलबस्त्यासाठी. तर बघूया, रस्ता आठवत नाही मला. जाऊया, समजेल. गौरी आणताना गौरी आधी देवाकडे हा मम्मी देवाकडे ना देवाच्या तो पण येईल खाली मित्रांनो, येताना व्हिडिओ काढल्या नव्हत्या कारण मला रस्ताच नाही माहिती होता. म्हणजे सगळं चेंज झालं आहे. तुम्ही आता बघाल जाताना खूप सगळं चेंज झालं आहे. आलोयच मी 10-12 वर्षांनी. त्यामुळे इथे मी माझं तुम्हाला हे सांगतो की माझी मम्मी आहे, तिची आई आणि तिच्या बहिणीचं हे घर आहे. तर आमचं पहिल्यापासून सगळं आहे इथे. आणि हे जे तुम्ही मंदिर बघताय, हे मला मंदिर
राईट साईडला आत्याचं घर आहे. तर आत्याच्या घरी पण आलेलो, तुम्हाला मूर्ती दिसेल. अरे एवढं छान आहे ना, खूप मस्त आहे. मी येताना बघितलं ना नदी वगैरे, ह्या नदीत मी आंघोळ केलेली आहे एक टायमाला इथेच. पुढचा टायर काय एवढा वळवळतोय, जायचं काठी किती छान दिसतंय. तुम्ही बघाल ना इथे एक नंबर. असं बोलतात ना गावाला आलं की मन प्रसन्न होऊन जातं मुंबईच्या रोजच्या भागादोडीमधून, तर ते असं आहे. हे बघा, तुम्हाला व्ह्यू कसा येत असेल माहीत नाही, पण खूप छान दिसतं. व्हिडिओ जेवढं जस्टिस करू नाही शकत तेवढं. वाव, दिस इज द ब्युटी. सगळे राहायला सांगतायत, कधी राहणार कधी, आपल्याला टाइमच नाही. भीती वाटते मला कारण बाई आत्ताच्या टायमाला जनावरं लगेच पिसळतात. खूप छान वाटतं का. हा एक ब्रिज आहे, मोठी नदी, खूप छान आहे. दिसत असेल तुम्हाला. फोटो वगैरे नाही काढत आहे जास्त, काढायचं फोटो होतं पण परत ते माउंट काढा, मग फोटो काढा, परत माउंट लावा, ह्याच्याबरोबर येताना तुम्ही जर बघितलं असतात ना खूप छान होतं. खूप म्हणजे थोडंसं ऊन होतं ना, त्यामुळे ते गवत असे जे चमकतात ना येल्लोइशमध्ये, तसं दिसत होतं. आणि हा एक तुम्हाला सांगतो, व्हिडिओ मी खूप अर्ध्या मुर्द्या काढल्या आहेत, कारण ना थोडं मी खूप दिवसांनी आलो आहे, खूप दिवसांनी म्हणजे ऑलमोस्ट 10-12 वर्षांनी. त्यामुळे ना थोडं फ्रीली व्हायला टाईम जाणार आणि फ्रीली होण्यासाठी मला बोलावं लागणार. ते थोडं नाही झालं, तर त्यामुळे मी तिथे घरी गेलो आहे, तिकडच्या गणपतीचे फोटो व्हिडिओ आणि पाया पडायला गेलो बस. बाकी तुम्ही बघता बस नेचरचा आनंद घ्या. आणि व्हिडिओसुद्धा थोडा लेट येतील कारण मला नाही भेटत आहे टायमिंग, आणि इकडे हेच करायला भेटत नाही, एडिटिंगलाच टाईम नाही भेटत आहे. आत्ताचीच एक व्हिडिओ मी अपलोड केली आहे पण नेटच नाही आहे. चाललं आहे का बरोबर. आता तुम्ही जी मूर्ती बघितलात ती सावर्ड्याची राजा, जिथे माझं गाव आहे तिकडची ही मूर्ती आहे.